नमस्कार. आज आपण करणार आहोत चवदार, चविष्ट आणि ताज्या ताज्या भाज्यांचा वालाचा भात. वाल शेंगांचा भात चवदार आणि चविष्ट कसा करायचा तो पाहूयात. चला तर आता आपण पाहूया रेसिपी चवदार चविष्ट वालाचा भात. नमस्कार. आज आपण वालाचा भात करणार आहोत, वालाच्या शेंगांचा. त्यासाठी आपल्याला लागणारं हे साहित्य आहे. आता त्यासाठी आपण हे बासमती तांदूळ घेतले आहेत 1/2 किलो आणि त्या भाताला लागणारा एक प्रकारचं वेगळं असं वाटण आपण तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडंसं खोबरं, जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. तर चला तर आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपल्या आता वालाच्या शेंगांचा भात करायचा आहे, अगदी छान चवदार. तर या भांड्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. आता तेल गरम होत आहे, तोपर्यंत आपण यामध्ये 2 तमालपत्र टाकूया. आपले तेल तापलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी घालूया. जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये छान कांदा घालूया. कांदा आपण 1 वाटी बारीक चिरून घेतला आहे. कांदा छान परतून घेऊया. कांदा छान परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. आता त्यामध्ये थोडंसं आपण गरम मसाला पावडर घालूया. आता छान हलवून घेऊया. आता यामध्ये आपण भातासाठी तयार केलेल्या आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट घालूया. छान आता परतून घेऊया आपण. आता यामध्ये आपण हे सोललेले वाल घेऊया. वाल आणि त्याचे दाणे आहेत, याचाच आपण आज आता भात करणार आहोत. अगदी पौष्टिक, खाण्यासही छान आणि या वालाला स्वतःचा असा एक छान स्वाद असतो. त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले शेंगदाणे घालूया थोडेसे. तसेच हे चिरलेलं थोडंसं गाजर घेतलं आहे आपण, अर्धी वाटी. तसंच यामध्ये अर्धी वाटी बटाटा घेतला आहे. आता या सगळ्या भाज्या आपण छान हलवून घेऊया. याचा स्वादही खूप छान येतो आणि ताज्या ताज्या या शेतामधल्या भाजीचा स्वादही खूप छान असल्यामुळे भातही खूप छान होतो. अगदी आगळा वेगळा, एक छान वेगळ्या दिवशी खाण्यासाठी खूप छान भात तयार होतो. आता आपण यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकूया.
यामध्ये थोडंसं अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो घालूया. आणि छान हलवून घेऊया. या सगळ्या भाज्या छान परतल्यानंतर त्याला थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालूया. मीठ घालून हा भात आपण छान हलवून घेऊया. भाज्या सगळ्या किती छान रंग आला आहे सगळ्या भाज्यांना. आता या भाज्या आपण 2 मिनिट वाफेवरती ठेवूया. भाज्या छान आपल्या आता परतून झाल्या आहेत. आता आपण यामध्ये हे धुवून ठेवलेले तांदूळ अर्धा तास यामध्ये घालूया. आणि छान परतून घेऊया तांदूळ त्यामध्ये. पहा बरं किती छान रंग आला आहे आपल्या या भाताला. हा वालाचा भात आपण तयार करीत आहोत. आता हा भात छान आपला परतून झाला आहे तांदूळ भाज्यांसोबत. त्यानंतर आपण या भातामध्ये घालण्यासाठी पाणी गरम केलं आहे. आता हे पाणी आपण प्रमाणानुसार या भातामध्ये घालूया. गरम पाण्यामुळे याची चव जशीच्या तशीच राहते आणि भाताला आणखीन चव येते. आपल्याला लागणाऱ्या प्रमाणानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. आता यामध्ये प्रमाणानुसार लागणारं थोडंसं अजून मीठ घालूया. हलवून आपण हा भात झाकण ठेवून वाफेवर करण्यासाठी ठेवूया. छान गरम वाफेमध्ये हा भात तयार होईल. भात आता आपला छान तयार होत आला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं गाईचं तूप घालूया 2 चमचे. या खमंग स्वादामध्ये तुपाचाही स्वाद खूप छान लागतो. त्यानंतर त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि 1-2 मिनिट आपण झाकण ठेवूया त्यावर. म्हणजे भात तयार झाल्यानंतर आपण तो सर्व करूया. आता तयार होत आहे आपला वालाचा भात. चला तर आपण आता सर्व करूया. कसा वाटला तुम्हाला हा वाल शेंगांचा भात? चवदार आणि चविष्ट, गरमागरम. आणि आवडला तर सगळ्यांनी शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.